कार्यसम्राट आदरणीय हरिचंद्र सखाराम भोई साहेब आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। मी विनंती करेन आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे। दोन्ही मुठी बांधा। बोला प्रभु रामचंद्र की। होणार नाही, आवाज गेला पाहिजे। सगळे ह्या पंचकृषीत लोक धावत आली पाहिजेत। बोला प्रभु रामचंद्र की। पवन सूत हनुमान की जय। बजरंग बली की जय। जय श्री राम। जय श्रीराम। जय जय श्री राम। जय श्रीराम। सर्वप्रथम श्रीराम क्रीडा मंडळाच्या भव्य आणि दिव्य या यात्रेच्या निमित्ताने श्रीराम क्रीडा मंडळाने सालाबाद प्रमाणे भव्य आणि दिव्य क्रीडा कबड्डी स्पर्धांचे आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी मी सर्वप्रथम कैलासवासी बाबू लक्ष्मण चौथे, कैलासवासी मधुकर लडकू भुसारे, कैलासवासी मधुकरराव कासट, कैलासवासी सुरेश कासट, कैलासवासी धाकल बरतडे, कैलासवासी कैलास भावर, कैलासवासी सखाराम कासट, कैलासवासी संतोष सेलार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांना नतमस्तक होतो। या प्रसंगी मंचावर उपस्थित पालघर जिल्ह्याचे माजी कृषी सभापती आदरणीय संदीपजी पावडे साहेब, या तालुक्याचे माजी सभापती भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे आदरणीय मधुकरराव खुताडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख आदरणीय पुंडलिकराव भानुशाली साहेब, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष आदरणीय महेशजी आळशी साहेब, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रवीजी भडांगे साहेब, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषजी भोये, लाडकेजी, या भागातील भारतीय जनता पार्टीचे प्रथम नागरिक आदरणीय काशीरामजी भावर साहेब, सुदामजी वरठा साहेब, सुरेश वागलोडे साहेब, भाऊराम भोये साहेब, त्याचप्रमाणे सखारामजी जाधव सर, मर्या गौंड साहेब, चिंतू बरतडे साहेब, माजी सरपंच पांडुरंगजी गोवारी, वसंतजी बरतडे, सुभाष फरारा, मंडळाचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व या पंचकृषीतून आलेले मान्यवर,
बंधू आणि भगिनीनो, मी 1991 साली या दादड्या गावात आलो. मला दादडा माहीत नव्हतं. परंतु जेव्हा राम जन्मभूमी आंदोलन झालं देशभर, श्रीराम जानकी रथयात्रा काढली गेली, देशभरात फिरून ज्या मूर्ती आल्या त्या मूर्ती तलासरीच्या आश्रमात होत्या. त्या ठिकाणी मी शिकायला होतो. 10वीची परीक्षा दिलेली होती आणि संघ परिवाराने, हिंदू समाजाने ठरवलं ह्या मूर्त्या कुठे बसवायच्या. त्यावेळेस दादडा हे गाव निवडलं गेलं. ह्या परिसरामध्ये आवश्यकता होती. एक नाव माझ्याकडून राहून गेलं, कैलासवासी अरुण शेठ आळशी. आणि त्या ठिकाणी हे जे मंदिर दिसतंय, या मंदिरामध्ये ज्या मूर्त्या आहेत, ह्या मूर्त्या आपल्या नशिबाने देशभर फिरून आलेल्या कोट्यावधी हिंदू बांधवांनी दर्शन घेतलेल्या मूर्त्या आहेत. आणि त्या तलासरीच्या आश्रमामधून रथयात्रा काढली गेली आणि ती रथयात्रा खडकीला मुक्कामाला होती. आणि त्या रथयात्रेचा पुजारी मी होतो. मला कैलासवासी माधवराव कानेने सांगितलं, याचे ह्या रथयात्रेचं नेतृत्व करायचं, पूजा करायची. आणि तेव्हा पहिल्यांदाच मी या गावामध्ये आलो. म्हणजे ही जी ह्या ज्या मूर्त्या आहेत, ह्या देशभरातून कोट्यावधी असंख्य हिंदू बांधवाने दर्शन घेतलेल्या मूर्त्यांची स्थापना या मंदिरामध्ये केलेली आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत. बऱ्याच जणांना हे माहिती नाहीये. आणि जी इथे मूर्त्या आणल्या त्या रथयात्रेचा पुजारी मी होतो. मित्रांनो, तेव्हापासून या ठिकाणी श्रीराम जन्मभूमीचा उत्सव साजरा होतोय. यामागे कैलासवासी अरुण शेठ आळशींचा, कैलासवासी चिंतामण वनगाजी, कैलासवासी विष्णूजी सवरासाहेब यांचा मोठा हातभार आहे. पुढे या प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने या ठिकाणी दिवस बदलले. या ठिकाणी पादऱ्यांनी आपल्यावर हल्ला केला होता. काशीराम भावर आणि सुरेश वागलोडे या सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी हल्ला झाला होता. आदिवासींवर हल्ला झाला होता, पादऱ्यांनी केला होता. पण आपल्या आदिवासी समाजाने चोख उत्तर दिलं होतं. आणि त्या ठिकाणीच प्रभू रामचंद्र उतरले आणि भव्य आणि दिव्य मंदिर या ठिकाणी साकार झालं. त्याच प्रभू रामचंद्राच्या नावाने कैलासवासी बाबू लक्ष्मण चौथे यांनी मंडळ स्थापन केलं. आणि तेव्हापासून अविरतपणे या ठिकाणी भव्य आणि दिव्य कबड्डीच्या स्पर्धांचं आयोजन
कैलासवासी बाबू लक्ष्मण चौथे यांचे सगळे सहकारी, त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी अविरतपणे हा उपक्रम करतायत. आज ते नाहीत आपल्यात, पण तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही विचलित होऊ नका. त्यांचा छोटा भाऊ, लहान भाऊ हरिचंद्र सखाराम भोये आहे. मी तुमच्या पाठीशी सदैव आहे. अविरतपणे त्यांचं स्वप्न, अधुरं स्वप्न हे आपल्याला चिरकाळ टिकवायचं आहे. कुठेही कुठली अडचण आली तरी तुम्ही घाबरू नका. आज तर मी आमदार आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी आमदार झालोय. आता तुम्हाला कसली भीती नाही, घाबरायचं नाही. कुठल्याच गोष्टीला जे जे तुम्हाला अडचण येईल ती अडचण मला तुम्ही सांगायची. मी 1991 साली या ठिकाणी आलो. प्रभू रामचंद्राने या ठिकाणी 1989 साली या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं. या परिसरामध्ये शिक्षणाची अडचण होती. प्रभू रामचंद्राने अरविंद आश्रमशाळा आणली आणि ती जबाबदारी माझ्यावर दिली. तेव्हापासून या भागाचा विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या भागातील अनेक तरुण शिकले. या भागातील सर्व मुलांनी निश्चय केलाय या भागाचा विकास करायचा. प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली. मी आमदार म्हणून निवडून आलो. यापुढे घाबरायचं कारण नाही. आपल्याला 25 वर्ष कोणी हटवणार नाही. काळजी करू नका, कारण प्रभू रामचंद्र आपल्या पाठीशी आहे. जे जे अडचणी असतील, मग रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गोरगरीब लोकांचा कुठलाही प्रश्न असेल, कुठलाही माणूस काळ्या रात्री माझ्या घरी या. असंख्य विद्यार्थी आमचे आहेत, त्यांनी पुढे येऊन या ठिकाणी काम करण्याची गरज आहे. तुम्ही करा. कबड्डी स्पर्धा का या ठिकाणी वाचनालय करा. स्पर्धा परीक्षा MPSCचं मी तुमच्या पाठीशी आहे. गाव तिथे व्यायामशाळा करा. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी करायला दूर करायला मी तयार आहे. फक्त तुम्ही त्या ठिकाणी संघटितपणे या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी श्रीराम क्रीडा मंडळाचा मी सदस्य आहे. श्रीराम क्रीडा मंडळाला या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि जास्त वेळ न बोलता पण 1-2 गोष्टी सांगतो. एवढी पब्लिक आहे. आताच अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. या अधिवेशनामध्ये 24 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांना, गोरगरीब सगळ्यांना शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, तुमचं कर्ज माफ करू. मित्रांनो, सांगायला आनंद वाटतो, ह्या अधिवेशनामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलेलं आहे. म्हणून जोरदार टाळ्या वाजवून देवेंद्रजींचं स्वागत करावं, अभिनंदन करावं. त्याचप्रमाणे ज्यांनी कर्ज भरलं
कोणाला वाटलं आम्ही तर भरलो आम्ही हे आहोत म्हणून त्यांनी काळजी घेऊन 50,000 रुपये ज्यांनी भरलंय त्यांना बोनस डिक्लेअर केलाय. आतापर्यंत आयुष्यमान भारत, महात्मा फुले योजना, गरीब लोकांना जर मोठा आजार झाला तर त्या ठिकाणी 5 लाखापर्यंतचा खर्च सरकार करत होतं, पण तो वाढवून आता 22 लाखापर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर जायला रस्ता नव्हता, अनेक अडचणी येत होत्या, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर रस्ता जाण्यासाठी बळीराजा पाणंद योजना आणली आणि आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर त्या ठिकाणी रस्ता होईल. प्रत्येक तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समिती नव्हती, प्रत्येक तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, एक आमदार म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला हे सांगणं गरजेचं होतं, म्हणून तुम्हाला सांगितलं. पुन्हा एकदा श्रीराम क्रीडा मंडळ धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.